हाय गाईज. शॉपिंग माझ्यासारख्या अनेक बायकांचा असणारा वीक पॉईंट म्हणजे शॉपिंग. मग ती शॉपिंग साधी रस्त्यावरची स्ट्रीट शॉपिंग असो, मॉलमधली असो, नाही तर लहान छोट्या मोठ्या दुकानातली असो, पण शॉपिंग म्हणजे आपला एकदम वीक पॉईंट. पण खरं सांगू, मला मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायला ना फारसं काही आवडत नाही. एक तर ते 3-4 तास फिरणं होतं आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला आवडेल ती गोष्ट किंवा पाहिजे ती गोष्ट मिळेलच असं नाही, किंवा जी गोष्ट मिळेल ती आपल्याला हवी तशी असेलच असंही नाही. त्यामुळे मॉलमध्ये जायचं आणि जाऊन शॉपिंग करणं ही गोष्ट मी फार अवॉइड करते. आणि त्यातल्या त्यात कपड्यांची शॉपिंग असेल तर नक्कीच, कारण ह्याचा अनुभवही मला असा विचित्र आलेला आहे. कपड्यांची शॉपिंग करायची म्हणजे कपडे घेऊन आपण ट्रायल रूममध्ये जातो. ट्रायल रूममध्ये जायचं म्हणजे एक मोठं प्रकरण असतं आजच्या काळामध्ये, कारण ट्रायल रूमच्या बाहेर ऑलरेडी एवढी लाईन लागलेली असते की त्यामध्ये जवळजवळ अर्धा ते पाऊण तास तुमचा असाच जातो. जर तुम्ही वीकेंडला गेलात तर मग तर बघायलाच नको. आणि बायकांचा अक्षरशः फॅशन शो चालू असतो. 4 ते 5 कपडे किंवा 5पेक्षा पण जास्त कपडे घेऊन जातात ट्रायल रूममध्ये आणि एक एक कपडे ट्रायल करून बाहेर येतात. का तर ह्यांचे बाबू, शोना, बेबी कोण ना कोणतरी ट्रायल रूमच्या बाहेर थांबलेलं असतं. मग ह्या बायका प्रत्येक कपडे ट्रायल करून त्यांना दाखवायला बाहेर येतात. तेव्हा असाही विचार करत नाहीत की एवढे जण थांबले ट्रायल रूमसाठी आणि आपण एवढा वेळ ती ट्रायल रूम एंगेज करतो आणि त्यामुळे बाकीच्यांनाही उशीर होतो. पण यांना ह्याची काही पडलेली नसते. या प्रत्येक कपडे ट्रायल करतील आणि आपल्या बाबू, शोना, बेबीला दाखवायला येतील. आणि ह्यांच्या नवऱ्यांच्यामध्ये पण एवढे पेशन्स असतात. मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक कपडे त्यांनी ट्रायल करून आणले की असे काही ना काहीतरी एक्सप्रेशन्स देत असतात. म्हणजे ह्यांना कंटाळाही येत नाही. काय काय वेळा तर त्यांच्या नवऱ्यांकडे सांभाळायला दिलेली पोरं असतात. म्हणजे अंगाखांद्यावर एक पोरगं असतं, एक हातात असतं आणि आणि तरीही त्यांच्या बायकोनी घातलेली प्रत्येक कपड्याला त्यांची रिॲक्शन देणं चालूच असतं. हा प्रकार जास्तीत जास्त मी नॉन महाराष्ट्रीयन लोकांमध्ये बघितला आहे. मराठी नवरे जास्त काही एवढे थांबत नाहीत बाहेर ट्रायल रूमच्या, आणि थांबले आणि त्यांच्या बायका जरी कपडे दाखवायला आल्या तरी मॅक्झिमम 1 ते 2 घातलेले कपडे त्यांनी बघतील, छान म्हणतील आणि म्हणतील आता चल आवर आणि जाऊया. पण नॉन महाराष्ट्रीयन लोकं मात्र त्यांच्यात पेशन्स म्हणजे रिअली हॅट्स ऑफ टू देअर पेशन्स, कारण ते प्रत्येक वेळेला त्यांचे रिॲक्शन आणि हे चालूच असतं. आणि हा फेस्टिवल सीझन असला, अगदी दिवाळीचा सीझन असला तरी या बायकांचा फॅशन शो चालूच असतो. एकदा तर मी एका बाईला सांगितलं, अहो जरा आवरा ना, आता बाकीच्यांना पण ट्रायल करू दे. तर तिने एवढा रागाने कटाक्ष टाकला माझ्याकडे. मला एक कळत नाही, तुम्हाला कपडे चांगले दिसतात की नाही हे बघायला त्या ट्रायल रूममध्ये एवढा मोठा आरसा असतो. फक्त आपल्याला जाऊन चेक करायचे असते की साईज बरोबर होते की नाही. त्या ट्रायल रूमच्या आरशामध्ये तुम्हाला दिसत नाही की आपल्याला कपडे सूट होतात की नाही. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला बाहेर येऊन नवऱ्याला किंवा कोण बरोबर असलेल्याला का विचारायला लागतं की कसं आहे, काय आहे. म्हणजे मला ह्याच्यामागची सायकॉलॉजीच कळत नाही. आणि जरासुद्धा लोकांचा विचार करायचा नाही, बाकीचे लोक पण थांबलेत हा विचार करायचा नाही आणि आपले आपले फॅशन शो चालू ठेवायचे. ह्या सगळ्या प्रकारानंतर मात्र मी मॉलमध्ये कपडे घेणं ऑलमोस्ट बंद केलं. मी ऑनलाईनच कपडे मागवते. म्हणजे कसं, आपल्याला साईज जरी समजा आवडली नाही किंवा परफेक्ट झाली नाही, कलर आवडला नाही, तरी आपण रिटर्न करू शकतो आणि त्यामध्ये लगेच आपला दुसरा पण ऑर्डर करू शकतो. म्हणजे डोक्याला त्रासच नाही. कारण ह्या सगळ्या प्रकाराचा एवढा डोक्याला त्रास होतो आणि एवढे ते ऑलरेडी 3-4 तास आपण मॉलमध्ये फिरलेलो असतो आणि नंतर हे सगळे पेशन्स म्हणजे आपल्या पेशन्सची परीक्षा असते. त्यामुळे मी आता मॉलमधून कपडे घेणंच बंद केलं आहे. सो तुम्हाला पण असा काही अनुभव आला आहे का बायकांच्या शॉपिंगचा आणि अशा ट्रायल रूम्सचा? असेल तर नक्की शेअर करा. आणि हा व्हिडिओ आय होप की तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओजसाठी स्टे ट्यून विथ माय व्हिडिओज. थँक्यू.